हॅलो. शब्द फुले या आपल्या पॉडकास्टवर आपण ऐकत आहोत एक थरारक गूढकथा, शूट ॲट साईट. लेखन जयश्री दाणी. आवाज सुजाता. भाग 2. रेशमाच्या रेशमी अंगावरचा जर्द पिवळा रंग तिच्या डोळ्यात परावर्तित होत होता. काळे पिवळे पट्टे अतिशय मखमली असावेत. ती पाहता पाहता भारावून गेली. पायाशी वाघ म्हटल्यावर घाबरूनही गेली फार. हत्ती पुढे सरकावा आणि आपण आता इथून लवकर हलावं असं तिला वाटू लागलं. पण रेशमाला घेरून असलेले 4ही हत्ती जागा सोडत नव्हते. सारे लोक डोळे फाडून ते दृश्य आपल्या नजरेत कैद करत होते. त्यांच्या हत्तीवर बसलेली मित्राची छोटी मुलगी वाघिणीला वाकुल्या दाखवू लागली तशी ती अधिकच बावचळली. जीवनाशी खेळ करणारे कुठलेही प्रकार नकोच. तिने छोट्या मुलीला तसं न करण्याबाबत बजावलं. पर्यटक हटत नाही म्हटल्यावर रेशमाही अस्वस्थ झाली. उठून उभी राहिली. आलटून पालटून सर्वांवर नजर टाकू लागली. वाघीण हत्तीवर हल्ला करत नाही हे माहीत असल्याने सगळेजण निर्धास्त होते. छोट्या मुलीचे माकड चाळे सुरूच असल्याने रेशमाची कठोर नजर आता त्यांच्या हत्तीवर स्थिरावली होती. रेशमाने भयंकर डरकाळी फोडली. पर्यटकांचं इतका वेळ तिच्या निवासाजवळ थांबणं तिला मंजूरच नव्हतं. त्यात ती नवी नवी बाळंतीण, आपल्या पिल्लांसाठी अतिशय सतर्क असणारी. प्राण्यांना आपला एकांत अतिशय प्रिय असतो हे तिला जंगल फिरून फिरून माहिती होतं. वनक्षेत्रात मुक्त संचार करणं प्राण्यांना आवडतं. सायंकाळी 6 पर्यंत तरी आपण जंगलात फिरू शकतो. पण एकदा का अंधाराचं साम्राज्य पसरलं, किर्र रातकिडे किरकिरू लागले की जंगलातली झाडं झुडपं सुद्धा मनुष्याचा सहवास सहन करत नाहीत. पहाटे, सकाळी, दुपारी अतिशय विलोभनीय दिसणारं जंगल रात्री अत्यंत क्रूर होऊन जातं. कधी कुठल्या वन्य प्राण्याच्या भक्ष्यस्थानी पडू याची सूर्यास्तानंतर खात्री नसते. तिने असंच एकदा रात्री खूप उशिरा जंगलातून परतताना जिप्सीतून मागे वळून पाहिलं. विश्वजित त्यावेळी ड्रायव्हरच्या समोरच्या सीटवर बसला होता. ती मागच्या सीटवर एकटीच होती. जशी तिने मान मागे वळवली तसा जंगलातला काळा क भिन्न अंधार तिच्या आजूबाजूस शिरला आणि ती सटपटून घाबरली. त्या जंगलाची थोड्या वेळापूर्वी तिने हसत खेळत सफारी केली होती. त्या जंगलाला आता ती भ्याली होती. खरं तर जंगलाला कुणीच मनुष्य प्राणी नको होते. आता पूर्णतः त्यांची बोली, त्यांचं राज्य चालणार होतं. जिप्सी चालत होती ती वाट सुद्धा काळी कुळकुळीत होऊन त्यांना हुसकावत होती. चला चला निघू निघू, ती गाईडला घाई करू लागली. तिला आता तिथे थांबणं धोकादायक वाटू लागलं. एक तर छोट्या मुलीचं वाकुल्या दाखवणं थांबत नव्हतं. वाघिणीची नजर क्षणाक्षणाला बदलत होती. हत्ती परतायला हल्ला तसा त्यांच्या शरीराला पुन्हा झटका बसला. रवीनं ताक घुसळावं तसे ते घुसळले गेले. तेवढ्या क्षणभरातच त्या छोट्या मुलीनं बाय म्हणत जवळजवळ आपलं अर्ध शरीर सुरक्षित चौकटी बाहेर काढलं आणि तिचा लोंबलेला हात वाघिणीने गपकन झेप घेऊन जबड्यात पकडून तिला खाली ओढलं. त्या भारानं हत्ती तिकडे झुकला गेला. आपली मुलगी वाघीण ओढून नेताना पाहून तिच्या आईने आरडाओरडा करत सरळ खाली उडी मारली. त्याबरोबर तिच्या कमरेला बांधलेली रिया ही खाली पडली. क्षणाचाही विलंब न लावता निपचित पडलेल्या छोट्या मुलीला सोडून वाघिणीने रियाला खेचत आत नेलं. चारीकडे हाहाकार माजला. विश्वजितने दोन्ही मुलींना वाचवायला झेप घेऊन वाघिणीच्या मागे धाव घेतली. साप 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 मत जाओ, रुको. गाईड ओरडत होता. ती घेरी येऊन मूर्छित होऊ पाहत होती. छोट्या मुलीच्या आईने मुलीला उचललं. मुलीची नाडी फाटून रक्तबंबाळ झाली होती. रियाला वाचवायला वाघिणीच्या गुहेत घुसलेल्या विश्वजितचा रियासहित मागमूस नव्हता. ती निर्जीव पुतळ्यासारखी डोळ्यांची पापणीही न हलवता अचल बसली होती. डोळे गुहेकडे लागले होते. वन अधिकारी, रेंजर, कर्मचारी, वैद्यकीय पथक धावून आले. बाकी हत्तींना रवाना करून जागा मोकळी करण्यात आली.
विश्वजितच्या सगळ्याच मित्रांची विश्वजित सही सलामत परत येईपर्यंत थांबायची इच्छा होती, पण अधिकारी नाही म्हणाले. तिला धीर देत केवळ एक मित्र तिथे उभा राहिला. कर्मचाऱ्यांनी झटपट हालचाली केल्या. सरते शेवटी रेश्मा वाघीण गुहेबाहेर आली आणि निचेष्ट विश्वजितला तिने आपल्या पिल्लांच्या हवाली केलं. विश्वजितच्या छातीवर रिया चिपकलेली होती. दोघांचंही शरीर लाल भडक दिसत होतं. ती चक्कर येऊनच पडली. जाग आली तेव्हा ती इस्पितळात होती. छोट्या मुलीचे वडील अपराधी चेहऱ्याने तिच्या जवळ बसले होते. तिने डोळे उघडताच त्यांचा "मौसमी" असा गदगदलेला स्वर आला. तो स्वर आणि तिच्या हातावर थरथरणारा त्यांचा हात पाहून तिला विश्वजित आणि रिया या जगात नसल्याची क्रूर जाणीव झाली. टाहो गळ्यातच अडकला आणि थोड्या वेळाने अतिव दुःखाने ती फिसकन हसली. हसतच राहिली. लगेच डॉक्टर आले. तिच्या दंडात जड इंजेक्शन दिलं गेलं. पळभरातच तिला तेच दृश्य आठवत झोप लागली. तिचं हसणं, गळ्यात अडकलेला आक्रोश तेवढ्यापुरता शांत झाला. विश्वजित आणि रियाचा अंत्यसंस्कार करून 15-20 दिवस लोटले होते. तिचे वडील, सासरे, दीर, भाऊ तिच्यासोबत इस्पितळात थांबले होते. कुणी कोणाशी बोलत नव्हतं. प्रचंड मानसिक धक्क्याने मूक झाले होते. सकाळ झाली की दिनचर्या आटोपायची आणि रात्री उद्या तिला डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला की निघायचं या भावनेने सारे झोपायचे. इस्पितळात 20-25 दिवसांनंतर तिच्या आतलं काहूर दबून तिला सगळा घटनाक्रम स्वच्छ आठवू लागला. राहून राहून रेश्माची तीव्र निर्दयी नजर डोळ्यासमोर येत राहिली. किती मायेनं तिने रेश्माच्या गोजीरवाण्या बछड्यांकडे पाहिलं होतं. रेश्माने मात्र तिचा घात करताना जराही वेळ घालवला नव्हता. ती खूप खूप असह्य रडली. इस्पितळाचं छप्पर फुटेल इतक्या जोरात आक्रंदली. तिचा विलाप शमवण्याचं सामर्थ्य कोणातच नव्हतं. ती रडली की तिचे वडीलही ढसाढसा रडायचे. सासरे गलित गात्र होऊन टिपं गाळायचे. शेवटी छातीवर येणाऱ्या अतिताणापायी तिच्या वडिलांनाही तिथेच भरती करावं लागलं. तेव्हा स्वतःला सावरत तिने प्रयत्नपूर्वक भानावर आणलं. तदनंतर ती चिडून उठली, पेटून उठली. तिच्या समोर जर रेश्मा वाघीण आली असती तर तिने बेडकीसारखं अंग फुगवत रेश्मावर नक्कीच जीव घेणा हल्ला केला असता. कापून काढला असता एक एक अवयव अत्यंत निर्ममपणे. किती जीवापार चिपकवलं होतं विश्वजितने रियाला छातीशी, पण दोघंही मृत होते. विश्वजितच्या तर मानेतच मोठाले सुळे रुतवले होते आणि रिया, तिला कल्पनाच करवेना. तिने झपदिशी पापड्या मिटल्या. बंद डोळ्यासमोर पुन्हा विजयी चेहऱ्याची कुत्सित रेश्मा नाचायला लागली. मनाशी खूप काही पक्क करून तिने त्यांच्या जिप्सीच्या गाईडला सीतारामला एकांतात बोलावलं. सफारी दरम्यान जंगलाच्या कानाकोपऱ्याचं त्याला असलेलं ज्ञान तिने अनुभवलं होतं. खाचखळगे, प्रत्येक गुहा, चप्पा चप्पा तो जाणत होता. तिला हवी ती मदत तो करू शकत होता. परंतु ती करू पाहत होती ती कृती किती अशक्य आहे हेच तो तिला परोपरीने सांगत होता. तिच्या सोबत घडलेल्या प्रसंगाचा तो साक्षी असल्याने तिच्याबद्दल भरपूर सहानुभूती आणि करुणाही त्याला वाटत होती. आजवर अनेक पर्यटकांनी अशा चित्रविचित्र मागण्या त्याच्याकडे केल्या होत्या. नाही असं नाही, पण तिची मागणी म्हणजे तिच्या नाजूक कुडीकडे पाहून त्यालाच कणव दाटून आली. सर्वस्व हरवलेली ही स्त्री त्याच्याकडे अजीबच आग्रह करत होती. तो म्हणजे रेश्मा वाघिणीच्या अधिवासात भर रात्री जायचा. तिथे थांबून दबा धरून तिला रेश्माच्या नरडीचा घोट घ्यायचा होता. शक्य तरी होतं का हे? एखाद्या उंचापुऱ्या धडधाकट माणसाने जरी असा हेतू प्रकट केला असता तरी तो खदखदून हसला असता. पण तिच्या केविलवाण्या स्थितीवर त्याला हसताही येईना. तो स्तब्ध गंभीर बसून राहिला. प्लीज. अधिक बोलण्याचं बळच नव्हतं तिच्यात. तिने कानातला एक हिरा त्याच्या पुढे ठेवला. घरातलं 18 दारिद्र्य, लखवा मारलेले लुळे पांगळे वडील, छातीची खपाटी झालेली काटक्या वेचणारी आई, विधवा बहीण असे 3 जीव त्याच्या समोर आले.
या हिऱ्याच्या पैशात तो त्यांना सहज सावरू शकत होता. आपली नड साधायला तिचा जीव धोक्यात टाकावा का? ती डोक्यावर कफन बांधूनच निश्चयाने मैदानात उतरलीये हे त्याला ठाऊक होतं. पण तरीही हिऱ्याच्या मोबदल्यात तिच्या जीवाची बाजी लावणं त्याच्या सरळ मनाला पटेना. आपण मदत नाही केली तर ही अन्य कोणाची तरी मदत घेईलच, आणि तो हिरा दुसऱ्याच्या नशिबी जाईल ही खात्री पटल्यावर त्याने तो हिरा हातात घेतला आणि मूठ बांधली. रात्री 11-11:30 सारी सामसूम झाल्यावर त्याने शिताफीने तिच्या जागी त्याच्या बहिणीला निजवलं आणि तिला रहस्यमयी गुप्त मार्गाने घेऊन तो जंगल तुडवू लागला. वाघीण, अस्वल यांचा अधिवास शोधायला ठिकठिकाणी कॅमेरे लागले होते. त्या कॅमेऱ्यात त्यांचे फोटो बंदिस्त झाले असते तर उद्या दोघांचीही धडगत नव्हती. ते सगळं चुकवून तो मोठ्या हुशारीने पायाखालचा रस्ता कापत होता. मध्यरात्री सुनसान अंधारात नाना विविध पशुपक्ष्यांचे आवाज येताना आपल्यासारख्या परपुरुषाबरोबर तिला भीती वाटत नाही का म्हणून त्याने 1-2दा तिच्याकडे पाहिलंही. पण आपण अबला स्त्री आहोत हे विसरून ती त्याच्या बरोबरीने तर कधी पुढे जाऊन सपासप रान तुडवत होती. सौभाग्य गमावून बसलेल्या स्त्रीला आणखीन काय गमवायची भीती राहणार? रेश्मा आपल्या बच्चांना शिकार शिकवते ते रात्रीचं ठिकाण त्याला माहिती होतं. रानडुकरांच्या एका दुष्ट कळपाला गुंगारा देत ते पोचलेही त्या ठिकाणी. अंधाराला तिचे डोळे सरावल्यामुळे बछड्यांशी खेळणारी रेश्मा तिलाही लवकर दिसली आणि तिचा आत्मक्लेश उफाळून आला. सर्व शक्तीनिशी ती रेश्मावर धावून जाणार तोच सीतारामने तिला चपळाईने पकडलं. पॅन्टच्या खिशातून एक जुनाट पिस्तूल काढून तिच्या हातात दिलं. त्याबरोबर तिचे डोळे अंधारातल्या श्वापदाप्रमाणे लकाकले. त्याने तिला गप्प राहण्याची खूण केली. कधी डाव साधायचा हे तो सांगणारच होता. रात्रीचे 1:30-2 वाजले तरी रेश्मा बछड्यांपासून दूर होत नव्हती. तिच्यावर नेम धरावा का? तिला आता घाई होत होती. ती घाईकुतीला आली होती. 2 जीवांचा बदला तिला त्वरित घ्यायचा होता. तिचा बदला पूर्ण होणार का? की नियती तिला नेणार दुसऱ्या मार्गाने? शूट ॲट साईट या कथेचा पुढील भाग चुकवू नका. तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा शब्दफुले प्रथमच ऐकत असाल तर लगेच हे चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी असलेलं बेल आयकॉन क्लिक करा. तर अपलोड झालेल्या नवीन कथेचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तुमच्या मोबाईलमध्ये. कथा आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. यूट्यूब, स्पॉटिफाय, गाना.com, जिओ सावन, ॲपल पॉडकास्ट, ॲमेझॉन म्युझिक, विंक म्युझिक, स्टोरीटेल मराठी अशा अनेक प्लॅटफॉर्मवर शब्दफुले ऐकता येईल. तिथे तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि स्टार रेटिंग देऊन मला प्रोत्साहन द्या. तुमचा फीडबॅक तुम्ही मला ईमेलने कळवू शकता. शब्दफुले@gmail.com हा आहे ईमेल ID. शब्दफुले या फेसबुक पेजवर तसंच सुजाता_शब्दफुले या इंस्टाग्राम पेजवर तुम्ही मला फॉलो करू शकता. तिथे DM करून तुमचा फीडबॅक कळवू शकता. सर्व लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिल्या आहेत. नक्की चेक करा. शब्दफुलेशी कनेक्टेड राहण्यासाठी तुम्ही आमची व्हॉट्सअप कम्युनिटी जॉईन करू शकता. त्यासाठी मला नक्की संपर्क करा. तर स्टे ट्यून. शब्दफुले बाय सुजाता. स्टे ब्लेस्ड, स्टे ब्लिस्ड. थँक्यू. धन्यवाद.